तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे म्हणजेच तुम्हाला यशाचा राजमार्ग काय आहे तो समजून घ्यायचा आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे. तर आज येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला यशाचा जो राजमार्ग आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही फक्त 10 मिनिट लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐकायचा आहे. हा व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर 7 सेकंद आपण आपलं मन आहे ते स्थिर करणार आहे. बघूया किती लोक 7 सेकंद मन आपलं स्थिर करू शकतात. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बघा आता तुम्ही 7 सेकंद मनाला स्थिर केलेलं आहे. तुमचं अभिनंदन आहे. कित्येक लोक आहेत ते हा व्हिडिओ सुद्धा सोडून जातील, परंतु तुमचं मी अभिनंदन करतो कारण तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे. आणि 7 सेकंद तुम्ही या व्हिडिओवरती आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे म्हणजेच तुम्हाला यशस्वी होण्यामध्ये, यशाचं रहस्य जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात. निकोला टेस्ला 80 वर्षाचे झाले. त्यांच्या आयुष्यातील शेवटचा इंटरव्ह्यू होता आणि इंटरव्ह्यू घेत असताना त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही मोठमोठे शोध केले, एवढं मोठं संशोधन केलं, तर हे संशोधन करण्यासाठी किंवा स्वतःला यशस्वी करण्यासाठी तुम्ही आपल्या मेंदूला कशा पद्धतीने प्रशिक्षित केलं, तुम्ही आपल्या मनाला कशा पद्धतीने तयार केले. निकोला टेस्ला हसले आणि ते म्हणाले की मी माझ्या रहस्याचं जे यश आहे ते मी मेंदूला देत नाही. मी जे काही यशस्वी झालो, मी काही ज्या नव्या कल्पना, जे नवीन संशोधन केलं ते सर्व झालं, ते झालं ब्रह्मांडीय शक्तीमुळे. त्या ब्रह्मांडीय शक्तीनेच विचार माझ्याकडे पाठवले. मी माझ्या मनाला, मेंदूला कुठेच प्रशिक्षित केलं नाही. मी अत्यंत सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा माणूस आहे. हे ऐकून जे शास्त्रज्ञ होते, जे सायंटिस्ट होते, ते हैराण झाले की एवढं मोठं यश प्राप्त केलेला एवढा मोठा सायंटिस्ट हे असं का म्हणतोय. सायन्स तर मानतं जे विचार आहेत ते विचार कुठून निर्माण होतात, विचार हे मेंदूतून निर्माण होतात. परंतु निकोला टेस्ला म्हणत होते की विचार हे ब्रह्मांडातून येत असतात आणि हा जो मेंदू आहे, तुमच्या डोक्यामधील जो मेंदू आहे तो फक्त काय करतो, रिसिव्हरचं काम करत असतो. तुमच्या शरीराला चालवण्याचं जे काम आहे ते शरीराला चालवण्याचं काम कोण करत असतं, तर हा मेंदू करत असतो. आणि यशाचं रहस्य आहे, जे यशस्वी होण्याची खरी पायरी आहे ती इथून चालू होते. निकोला टेस्ला म्हणत होते की आपला हा जो मेंदू आहे त्या मेंदूमध्ये 73% पाणी आहे. 82 अरब न्यूरॉन्स आहेत आणि या 82 अरब न्यूरॉन्सच्या कनेक्शन मधून आपले विचार निर्माण होतात. जर या विचारांचा अभ्यास, हे विचार कुठून येतात हे समजून घ्यायचं म्हटलं तर या 82 अरब न्यूरॉनचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. जर एका न्यूरॉनची ऍक्टिव्हिटी झाली आणि या न्यूरो ट्रान्समीटर मधून एक विचार जरी प्रगट झाला तरी त्या विचारामध्ये 3 ट्रिलियन ऍक्टिव्हिटीचा अभ्यास करायचा म्हणजे किती मोठा डेटा तयार होईल. सायन्सला हे शक्यच नाही. सर्वसाधारणपणे सायन्स म्हणतं की आपण जे काही भोवतालचं पाहतो ते आपण पंच इंद्रिय आहेत, त्या पंच इंद्रियातून आतमध्ये इनपुट घेतलं जातं, त्या इनपुटवरती प्रोसेसिंग होते आणि ती प्रोसेसिंग होऊन हे विचार निर्माण होत असतात. जर असा विचार केला तर आतापर्यंत बघा जे नवीन संशोधन झालं त्या अगोदर घटना कुठून त्या डेटा इनपुट मिळालेला होता. कित्येक शोध आहेत, मोबाईलचा शोध आहे, टीव्हीचा शोध आहे, रॉकेट आहे, विमान आहे, असे असंख्य नवीन शोध लागलेले आहेत. परंतु ते प्रत्यक्षात इनपुट कुठून मिळालं, तर हे इनपुट आहे ते इनपुट कुठून मिळतं, निकोला टेस्ला म्हणतात ते इनपुट आहे ब्रह्मांडातून मिळतं. आम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर आम्हाला काय केलं पाहिजे, तर त्या ब्रह्मांडीय ऊर्जा आहे त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी पहिल्यांदा कनेक्ट झालं पाहिजे. ज्यावेळेस आपण त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट होऊ त्यावेळेस आपल्याला हा यशाचा राजमार्ग आहे तो यशाचा राजमार्ग मिळणार आहे. परंतु त्या अगोदर आपला हा जो रिसिव्हर आहे, रिसिव्हर कोण आहे तर आपलं मन आहे. या मन नावाच्या रिसिव्हरकडे, या ब्रेन नावाच्या रिसिव्हरकडे आपण माहिती काय पाठवतो हे महत्वपूर्ण आहे. आपले जे पंच इंद्रिय आहेत या पंच इंद्रियातून आपण कशा प्रकारची माहिती आहे ही माहिती आपल्या मेंदूकडे आपण स्टोअर करत असतो. हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. एक युवक होता, तो विचार करतो की मला ब्रह्मचारी बनायचं आहे, मला काहीच समजत नाही, हे मन कसं आहे, या भावना कशा आहेत, माझं नियंत्रण नाही, माझ्या बुद्धीवरती नियंत्रण नाही, मला आध्यात्मिक उच्च आनंद प्राप्त करायचा आहे, म्हणून तो संन्यासी व्हायचं ठरवतो. संपूर्ण भारतभर फिरतो, भ्रमंती करत राहतो, परंतु त्याच्यातलं दुःख आहे ते दुःख वाढतच जातं. तो दुःखी गोष्टी व्हायला लागतो. जसे दिवस पुढे पुढे जात आहेत तसा तो दुःखी व्हायला लागतो. आणि एक दिवस फिरत असताना तो एका शेताच्या ठिकाणी बसलेला असतो. शेतकरी येतो आणि विचारतो, अरे एवढा तू दुःखी का झालायस, असं काही दुःखाचं कारण आहे, तुम्ही तर साधू संत आहे, तू संन्यासी आहे, परंतु चेहऱ्यावरती एवढं दुःख का दिसतंय. तो संन्यासी म्हणतो की मला या मनाला शांत करण्याचं आणि ह्या मनातून एक आनंद, आध्यात्मिक आनंद प्राप्त करण्याचं रहस्य मला शोधायचं आहे, परंतु मी ते शोधू शकत नाही. शेतकरी म्हणतो की अरे यामध्ये काय अवघड आहे, हे रहस्य मला प्राप्त झालं. त्या संन्याशाच्या डोळ्यामध्ये एकदम आनंद निर्माण होतो. अरे हाय, तुला रहस्य प्राप्त झाले, हे काय रहस्य आहे, तू कसं आपल्या मनाला आनंदित ठेवतो. तो शेतकरी म्हणाला की अरे अगदी सोपं आहे की मी जे शेतामध्ये पेरतो तेच उगवतं, म्हणून मी माझ्या मनामध्ये फक्त चांगल्या गोष्टी पेरत असतो. मी माझ्या मनामध्ये जे विचार आहेत ते चांगले विचार फक्त मनामध्ये टाकत असतो, सकारात्मक विचार मी माझ्या मनाला देत असतो. त्यामुळे जे माझ्या मन आहे ते मन स्थिर होतं, शांत होतं आणि मला यश सहजासहजी प्राप्त होतं. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचं
आयुष्यामध्ये यश प्राप्त करण्याचं हे अगदी साधं सोपं रहस्य आहे. या मनाला, या रिसिव्हरला तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, स्थिर करायचं आहे. आणि या ज्यावेळेस रिसिव्हरला स्थिर कराल त्यावेळेसच ती ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्याशी कनेक्ट होणार आहे. थोर मॅथमॅटिशियन रामानुजन यांना विचारलं की तुम्ही हे जे गणितातील महान सिद्धांत आहेत, हे महान सिद्धांत तुम्ही कसे शोधून काढले? ते म्हणाले की हा माझ्या काही बुद्धीचा चमत्कार नाही. माझी जी कुलदेवता आहे, ते कुलदेवता काय करत असते, मला माझ्या स्वप्नामध्ये येते आणि या जी काही मी गणित सोडवत असतो त्या गणिताची जी काही उत्तरं आहेत ती कुलदेवता सांगते. जगातले मोठमोठे मॅथमॅटिशियन फॉर्म्युले आहेत रामानुजांनी तयार केले आणि ते म्हणतात की हे सर्व मला प्राप्त कसं झालं, तर यासाठी माझी कुलदेवता आहे, ती कुलदेवता मला सांगत असते. म्हणजे निकोला टेस्ला सांगत होते की या ब्रह्मांडामध्ये तुम्हाला जी काही एनर्जी आहे ती तुमच्या ब्रेनमध्ये रिसीव्ह करायची आहे, त्यावेळेसच हे तुम्ही यशस्वी होणार आहे. विज्ञानानं शोध करण्याचा प्रयत्न केला की विचारांची निर्मिती कशी होते, हे विचार कसे निर्माण होतात. विचारांच्या निर्मितीसाठी हे इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन आहेत त्या जबाबदार आहेत. या इलेक्ट्रोकेमिकल जो काही न्यूरॉनची ऍक्टिव्हिटी होतात त्यामुळे हे विचार निर्माण होतात. प्रत्येक विचार ज्यावेळेस वेगवेगळ्या मेंदूमध्ये विचार निर्माण होत असतात त्या मेंदूमधील वेगवेगळा पार्ट ऍक्टिव्हेट झालेला असतो. परंतु ह्या ज्या नवीन संकल्पना आहेत, नवीन कल्पना आहेत, या नवीन कल्पना कुठून येतात आणि या नवीन संकल्पनांची निर्मिती कशी होते, हा विज्ञानाला सुद्धा पडलेला प्रश्न आहे. हे विज्ञान सुद्धा शोधत आहे या नवीन संकल्पना कशा निर्माण होतात आणि या नवीन संकल्पनेची निर्मिती कुठून होत असते. तर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये यश प्राप्त करायचं आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्ही जे काही पाहिजे ते प्राप्त करायचं आहे, तर तुमच्या अगोदर हा डोक्यामधील रिसिव्हर आहे तो रिसिव्हर सेट करायचा आहे आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होईल. आता या ब्रह्मांडामध्ये बघितलं तर प्रत्येक पार्टिकलमध्ये काय आहेत, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन आहेत. आणि या प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन मध्ये काय आहे, ऊर्जा आहे, एनर्जी आहे. आणि ही एनर्जी ऊर्जा कशामध्ये आहे, वेव्हच्या फॉर्ममध्ये आहे. आता ज्या वेळेस हा जो मेंदू आहे तो मेंदू ग्रहण करत असतो, रिसिव्हर करत असतो, त्या कशामधून, ब्रेन वेव्स मधून, म्हणजे ऊर्जेच्या फॉर्ममध्येच ज्या गोष्टी, घटना तुम्ही काही मेंदूकडे पाठवत आहात ते कशामध्ये, ब्रेन वेव्हच्या फॉर्ममध्ये रिसिव्ह करत असतो. म्हणूनच तुम्हाला आयुष्यामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर तुमच्याकडे काय पाहिजे, तुमच्याकडे ऊर्जा पाहिजे. आणि ही ऊर्जा आहे, ही ऊर्जा कशामधून मिळणार आहे, या वेव्स मधून मिळणार आहे, एनर्जी मधून मिळणार आहे. म्हणूनच आइन्स्टाईनने म्हणलेलं होतं, एव्हरीथिंग इज एनर्जी अँड एनर्जी इज एव्हरीथिंग. या जगामध्ये यश प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे, ऊर्जा पाहिजे. म्हणजे मला काय झालं पाहिजे, मला यशस्वी व्हायचं असेल तर मला यशस्वी होण्यासाठी मला माझ्यामधली ऊर्जा जागृत केली पाहिजे, मला ऊर्जावान झालं पाहिजे, तेव्हाच मी यशस्वी होऊ शकेन. आणि ही ऊर्जा आहे, ही ऊर्जा कशी जागृत करायची याची पद्धती मला शिकली पाहिजे. आणि या ऊर्जा आपण ज्यावेळेस निर्माण करणार आहे त्यावेळेस आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने यश प्राप्त होणार आहे. म्हणूनच 21 ऊर्जा फाउंडेशनने दिव्य ऊर्जा प्रशिक्षणाची शिबिराची निर्मिती केलेली आहे. यामध्ये काय केलं जातं, तर तुमच्यामधील जो मन आहे, मेंदू आहे, हा जो रिसिव्हर आहे तो रिसिव्हर व्यवस्थित केला जातो. आणि हा जो रिसिव्हर आहे, ज्यावेळेस तुमचा हा रिसिव्हर व्यवस्थित होईल त्यावेळेस या ब्रह्मांडीय शक्ती आहेत, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ती तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचणार आहे आणि तुम्ही आयुष्यामध्ये सहज यशस्वी होणार आहे. तुम्ही आयुष्यामध्ये उद्योग करा, तुम्ही विद्यार्थी असाल, कोणतंही काम करत असाल, जर तुमच्यामधील ऊर्जा व्यवस्थित नसेल तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणून यशस्वी होण्याचा अगदी सोपा मार्ग आहे की स्वतःमधील ऊर्जा आहे ती ऊर्जा व्यवस्थित करा. तुमचा मन आणि मेंदू आहे त्याचा रिसिव्हर व्यवस्थित करा आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जेशी तुम्ही कनेक्ट करा. जर या ब्रह्मांडातील नकारात्मक ऊर्जेशी तुमचं मन आहे ते जर कनेक्ट झालं तर काय होणार आहे, तुम्हाला अपयश येणार आहे. म्हणजेच आयुष्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. तुमच्या पंचकर्म इंद्रिय जे आहेत त्या पंचकर्म इंद्रियामधून तुम्हाला काय करायचं आहे, योग्य डेटा आहे तो तुमच्या कुठे पाठवायचा आहे, मेंदूकडे पाठवायचा आहे. आणि ज्यावेळेस तुमचा हा रिसिव्हर ठीक होईल त्यावेळेस ही ब्रह्मांडातील ऊर्जा आहे, ही ब्रह्मांडातील ऊर्जा तुमच्या मनापर्यंत पोहोचणार आहे आणि तुम्ही अगदी सहज पद्धतीने यशस्वी होणार आहात. तुम्ही जर 1000 रुपयाचा एलईडी छानसा बल्ब घेतला, परंतु तो जो बल्ब आहे ऊर्जा नसणाऱ्या, इलेक्ट्रिसिटी नसणाऱ्या प्लग मध्ये तुम्ही त्याची पिन गाठली तर काय होणार आहे, तो बल्ब कधीही प्रकाशित होणार नाही. परंतु तुम्ही अगदी साधा 10 रुपयाचा बल्ब घेतला आणि ज्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे त्यामध्ये तो प्लग केला तर तो बल्ब आहे तो लगेच प्रकाशित होणार आहे. म्हणजे काय, तुम्ही पहिल्यांदा या ऊर्जेशी कनेक्ट व्हायचं आहे आणि या ऊर्जेशी कनेक्ट होण्यासाठी 21 ऊर्जा फाउंडेशन तुमची नेहमीच मदत करणार आहे. त्याच्यासाठीच या दिव्य ऊर्जा प्रशिक्षण शिबिराची निर्मिती केलेली आहे. या प्रशिक्षणामध्ये 2 दिवस तुम्हाला असं खूप छान प्रशिक्षण मिळणार आहे आणि त्याचबरोबर 21 दिवसाचा एनर्जी बूस्ट प्रोग्राम, 21 दिवसामध्ये आपली एनर्जी कशी बूस्ट करायची याचं खूप छान प्रशिक्षण तुम्हाला भेटणार आहे. आणि हे जे काही तुम्ही ऊर्जा एकत्रित करणार आहे हे एका दिवसाचं काम नाहीये.
यश हे एका दिवसात भेटत नाही, त्याच्यासाठी तुमच्याकडे सातत्य पाहिजे. म्हणून वर्षभर काय केले जातात, तर वर्षभर याचे फॉलोअप घेतले जातात आणि या ऊर्जेचे तुमचे वर्षभर प्रत्येक महिन्याला तुम्ही फॉलोअप घ्यायचं आहे. आणि हे काम काय केलं जातं, 21 ऊर्जेमध्ये या दिव्य ऊर्जा प्रशिक्षण प्रोग्राम मध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे. दिव्य ऊर्जा प्रशिक्षण शिबिरामध्ये तुमचं नाव आहे, तुम्ही आजच रजिस्टर करायचं आहे. आणि हा जो स्क्रीनवरती जो नंबर डिस्प्ले होतोय त्या नंबरवरती तुम्ही काय करायचं आहे, कॉल करून आपलं नाव रजिस्टर करू शकता. त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शन मध्ये ही जी लिंक दिसते त्या लिंकवरती तुम्ही आपलं नाव काय करू शकता, रजिस्टर करू शकता. आयुष्यामध्ये यश प्राप्त करण्यासाठी मला आशा आहे तुम्ही या दिव्य ऊर्जा प्रशिक्षण कार्यक्रमाचा अवश्य फायदा घ्याल आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.